मुंबई महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षपदी मिनल संजय तोरडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आणि आज त्यांनी पदभार देखील स्वीकारलेला आहे। मुंबई महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षपदी तुमच्यावर जबाबदारी देण्यात आलेली आहे। काय पहिली प्रतिक्रिया? सर्वात प्रथम मी सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे धन्यवाद देईन की आज त्यांनी एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे आणि खरंच मला खूप आनंदही होतोय आणि जबाबदारीचं जाणीव देखील आहे की आज तुम्हाला माहिती असेल लाडकी बहीण अंतर्गत जो महिलांचा पाठिंबा सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रभर तुम्हाला दिसून आला आणि त्या पद्धतीचंच एक खातं आज मला मिळालेलं आहे आणि मला असं वाटतं की माझ्या आवडीचा विषय आणि नक्कीच मी त्याच्यामध्ये चांगलं काम करेन। तुमच्या आवडीचा विषय नक्कीच तुम्ही काम करेल असं म्हणताय। पूर्वी प्रभागामध्ये एक काम करायचं, तुमचा जो प्रभाग क्रमांक 166 आहे, आता संपूर्ण मुंबईवर तुम्हाला काम करण्याची संधी मिळालेली आहे। महिलांसाठी आणि मुलांसाठी जे बाल कल्याण तुमच्याकडे विभाग दिलेला आहे, त्याबाबत कुठली कामं तुम्ही प्रामुख्याने सुरुवातीला करणार आहात? मला असं वाटतं माझा आधी मी फक्त प्रभाग 166 मध्ये काम करत होते तेव्हा महिलांच्या समस्या फार जवळून बघितलेल्या आणि त्याच समस्या सगळ्या 227 वॉर्डमध्ये थोड्याफार फरकाने आहेत। मला असं वाटतं महिलांना सगळ्यात प्राधान्य म्हणजे मला असं वाटतं जेव्हा महिला स्वतःच्या पायावर उभी राहते, आर्थिक स्वावलंबन, त्या अनुषंगाने काय करता येईल महिलांसाठी। त्यानंतर महापालिकेतली जी रुग्णालये आहेत त्याच्यामध्ये ज्या सोयीसुविधा आहेत त्याकडे मी लक्ष देणार आहे आणि मुलांच्या बाबतीत ज्या योजना आहेत मग त्या अंगणवाडीच्या माध्यमातून असेल किंवा इतर ह्या सगळ्या बाबतीत मी स्वतः लक्ष देऊन विषय समजून यापुढे चांगल्यातल्या चांगल्या प्रकारे सोयीसुविधा कशा सगळ्यांना देता येईल याच्याकडे मी लक्ष देईन। ज्यावेळेस तुम्हाला हा जो प्रभाग देण्यात आला त्यावेळेस ते काय नेमकं त्या क्षणी तुम्हाला काय वाटलं की ही संधी तुम्हाला देण्यात आली, त्यावेळेस काय घडलं? काय कोणालाच कल्पना नव्हती आणि जेव्हा 2 वाजता आमचे जे गटनेते आहेत अमय घोलेजी त्यांनी जेव्हा ती नावं वाचली, मला असं वाटतं त्या दिवशी यामिनीताईंचं आणि दीक्षा कारकर आणि माझं नाव डिक्लेअर केलं महिला बाल कल्याणसाठी, माझ्या स्वतःसाठी खूप एकदम तो आश्चर्याचा धक्का होता कारण अजिबात काहीच कल्पना नव्हती, घरी काय माहिती नव्हतं आणि जेव्हा माझं नाव घेतलं तर माझ्यासाठी तो सुखद धक्का होता। म्हणजे मला कळत नव्हतं की मी त्याच्यावर काय प्रतिक्रिया देऊ करून असं, कारण असं कोणत्याही प्रकारचं बोलणं झालं नव्हतं। पण मला असं वाटतं की कदाचित माझं ते काम जे होतं त्या अनुषंगाने असेल, माझी आवड लक्षात घेऊन असेल, पण मला ती संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा सन्माननीय शिंदे साहेबांचं, श्रीकांत शिंदे साहेबांचं, सगळ्यांचं मी खूप मनपूर्वक आभार व्यक्त करते। मुंबईमध्ये कधी महिलांवरती अत्याचार होतात, अन्याय होतात, ज्यावेळेस तुमच्याकडे कुठलं पद नव्हतं त्यावेळेस कधी असं वाटायचं की बाबा आपल्याकडे काही ही संधी आली तर मी हे करील किंवा कुठले काही जे त्यांच्यासाठी काही करता येईल असं काही मनामध्ये आहे आता सध्या? नाही, तेव्हाही पद नव्हतं तरी पण पदाची लालसा कधीच नव्हती। नेहमी फक्त महिलांसाठी काहीतरी काम करायचं ही भूमिका घेऊनच आत्तापर्यंत काम करत आली आणि ती पुढे पुढे वाढत जाऊन आज मला संधी मिळत गेली आणि मला असं वाटतं आता उलट पद आल्यानंतर ती जबाबदारी आणि मला असं वाटतं मला ते करण्याची एक ती क्षमता मिळाली। तर नक्कीच जे महिलांच्या अत्याचाराबाबत जे तुम्ही म्हटलं त्याच्यावर काय करता येईल त्याचं मी नक्कीच विचार करून त्या पद्धतीने त्याच्यावर काम करेन। धन्यवाद तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल। ह्या होत्या मिनल तोरडे। मी गुणवंत दांगड